तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळतंय. ओके, आणि ते आपल्या शरीरासाठी बेनिफिशियल असणार आहे. तर त्याविषयी तुम्हाला काय वाटतंय ते सांगा. सगळ्या तुमच्या रेसिपी विषयी आणि खरं म्हणजे भाजीसाठी आणलेलं आवडत. आता नेहमी आपण भाजी चपाती करतो, जेवण करतो. इथे खरंच बोलायचं आहे, नाचाचं नाही. भाजीसाठी तरी कोकण आणला ना. मग मी म्हटलं आता वेगळं काय करायचं, तर विचार केला होता आणखी मसूर बटाटा वगैरे असं भात मसाला छान करायचं. तेवढा वेळ नसतो, कारण की आपण काय मला पटपट होत नाही. तर मी म्हटलं चला आपण गावी आम्ही नेहमी भोपळ्याचं नवीन आला भोपळा की भाज्या वगैरे करतो. म्हटलं गुळ आहे, तीळ आहे, आपल्याकडे पीठ आहे, भोपळा आहे, मग का करू नये. मग भोपळा सोडून शिजवला, त्याच्यामध्ये गुळ घातलं, ते पातळ केलं, त्याला पीठ भिजवलं आणि तूप जवळ नव्हतं. मलाही माहिती पण इच्छा होती ना तुपात करायची. हो, पण मग तूप जवळ नव्हतं आणि मला पटकन जाऊन आणता येत. त्याच्यामुळे मी थोडंसं होतं त्याच्यात होणार नव्हतं, म्हणून मी ते चांगलं मळून वगैरे घेतलं, तीळ वगैरे लावले, असे थापून केले, छानपैकी तळले आणि मग ते गरम गरम असे आणि पटकन निघालं. आता तुम्हाला तिसऱ्या क्रमांकाचं जे बक्षीस मिळालेलं आहे, आरुष स्टोन तुम्हाला मिळालेला आहे. त्याचा बेनिफिट आपल्याला दररोज इथे तुम्ही घरून टॉनिक बनवून घेऊन येणार आहेत. तर त्याचा बाबतीत तुम्हाला काय वाटतं, काय करायचं उपयोग आणि तुम्हाला थेरपी विषयी काय वाटतं? थेरपी विषयी छान आहे. थेरपी चांगला फायदा होतो, कारण माझ्या अंगामध्ये पायांमध्ये वगैरे खूप चमक्या यायच्या. तसं माझा पाय म्हणजे दुखत नाहीये. मी आपण म्हणजे असे बॉल टाकलेले पाय, ओके, त्याच्यामध्ये मी आधी सांगितलं होतं तुम्हाला काही नाही, तुम्ही त्या ठिकाणी असा रोल घेऊ नका. ओके, मॅटची थेरपी घ्या. ओके, मी ती मॅटची थेरपी घेते. तर त्याच्यामुळे ते मला चावायचं वगैरे असं पाय वगैरे हात घ्यायचा, मुंबा चावत वगैरे असं ते कमी वाटतंय, कमी झालं. आणि मला सुद्धा भरपूर असते, अंगाला सूज वगैरे असते, म्हणजे मला चांगलं म्हणजे रिफ्रेश वाटतं आणि एनर्जेटिक वाटतं. ओके, आणि तुम्हाला आशा आहे की तुमची शुगर, तुमचे हे काही छोटे मोठे काही आजार आहेत ते सगळे या थेरपीच्या म्हणजे तुम्ही फक्त मॅटचीच थेरपी घेताय. ओके, आणि तुमच्यासाठी समजा असं समजा की ही नवीन मॅट आज इथे लॉन्च आपण केलेली आहे, तर याचीही थेरपी तुम्हाला मिळणार आहे. आणि काही दिवस थेरपी घेतल्यानंतर तुम्हाला इथे बरं वाटेल की नाही वाटणार ते सांगा. बरं वाटेल? ओके, ठीक आहे. थँक्यू.